नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी नेहा तेजस जंगम तुमचं पुन्हा एकदा वेदांत वास्तू आणि ज्योतिष मध्ये स्वागत करते. खूप मोठ्या विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा एकदा तुमच्या समोर येत आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, वास्तूतील प्रवेशद्वार म्हणजेच वास्तूचे मुख हे कोणत्या दिशेस असावे याबद्दल आम्ही मुलाखत घेतली होती. आता वास्तूमध्ये आपण प्रवेश केलेलाच आहे, तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये वास्तूचे दिवाणखान, स्वयंपाकघर आणि शयन कक्ष याबद्दल काकांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. सप्रेम शिवशरणात मंडळी. खूप गॅप नंतर आम्ही तुमच्या समोर येतोय. कमीत कमी 2-3 महिने आम्ही कोणताच व्हिडिओ टाकला नव्हता काही कारणामुळे, पण आता काही नाही, आता सगळं सुरळीत झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा एक व्हिडिओची सिरीज चालू करतोय. नेहाने प्रश्न विचारला की मुख्य प्रवेशद्वार झालेला आहे. आम्ही आता पहिल्यांदाच प्रवेश करणार आहे तुझ्या हॉलमध्ये. हॉलमध्ये काय असावं काय नसावं. हॉलमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण ठेवतो, त्याच्यामध्ये मोस्टली टीव्ही आणि सिटिंग अरेंजमेंट. टीव्ही कशी बघायला, टीव्ही कुठे कुठल्या दिशेला असावी, सिटिंग अरेंजमेंट कुठे असायला पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण हॉलमध्ये बघतो. आता टीव्ही बघताना काय होतं, बऱ्याच वेळेला बऱ्याचशा लोकांचा अट्टास असतो की टीव्ही हा अग्नीमध्येच पाहिजे. पण तसं काही त्याला हे नाहीये, अग्नीलाच पाहिजे असं नाही. आपण टीव्ही बघत असताना आपलं मुख जे आहे ते पॉझिटिव्ह जायला पाहिजे. म्हणजे पूर्वेच्या भिंतीला किंवा उत्तरेच्या भिंतीला जर टीव्ही लावला तर ऑटोमॅटिकली आपण ते बघताना आपलं मुख जे आहे ते पूर्व दिशेकडे आणि उत्तर दिशेकडे जातो. त्याचं आणखीन एक कारण असं की ज्यावेळी आपण पूर्वेकडे येतो ते आपले विचार पॉझिटिव्ह असतात, उत्तरेकडनं असतात दिशेकडे बघून. बरोबर, त्या दिशेकडे बघताना आपले विचार तसे असतात. पण याचं नेमकं उलट जर धरलं का, एखादा टीव्ही तू घेतलास आणि तू तुझ्या वास्तूच्या वायव्य दिशेमध्ये लावलास किंवा नैऋत्यमध्ये लावला, टीव्ही चालेल, सगळं काही होणार नाही, पण ते वायव्य दिशेतले प्रोग्राम कसे म्हणजे वाऱ्यासारखे, ते टीव्ही चालेल, तू स्वयंपाक करशील, सगळं काय, पण तो त्याचं काम करत असतो, आपण आपलं काम करत असतो. नैऋत्यमध्ये पण टीव्ही वगैरे ठेवला तरी काही बिघडणार नाहीये, पण तिथे हॉरर फिल्म जास्त बघाल तुम्ही. म्हणजे तिकडे भूताखेताच्या आणि ह्याच्या त्याच्या. म्हणजे मग आपण काय करायला पाहिजे, आपण टीव्ही अशा ठिकाणी ठेवायचं की जिकडे आपलं तोंड पॉझिटिव्ह जाईल, मुख जे आहे ते आपलं पॉझिटिव्ह जायला पाहिजे. आयदर ईस्ट ऑर नॉर्थ, हे त्याच्यासाठी जास्त प्राधान्य मी तर हे करतो आणि तसं बऱ्याचशा लोकांना रिझल्ट आलाय. कारण तुम्ही एखाद्याच्या घरी गेल्यानंतर त्या टीव्हीच्या पोझिशन वरना तुम्ही सांगू शकाल की ह्या घरामध्ये हा टीव्ही किती वेळ चालू असतो आणि काय कार्यक्रम बघतात. जर तो टीव्ही जर एखाद्या नैऋत्य दिशेमध्ये असेल, तू लगेच ओळखशील की ह्यांच्या घरात हॉरर फिल्म जास्त बघतात किंवा हॉरर कार्यक्रम जास्त बघतात, सस्पेन्स जास्त बघितला जातं. पण जर तुम्ही ईशान्य मधला टीव्ही असेल, पूर्व भागातला असेल, तर तिथे बऱ्यापैकी माणसं छान चांगले देवाचे कार्यक्रम बघतात, भजनं ऐकतात. असं थोडक्यात काय तर पॉझिटिव्ह आहे ते ईशान्य आणि उत्तरेकडे आहे. ओके. आता आपलं सिटिंग अरेंजमेंट, आपली बसण्याची व्यवस्था ही कोणत्या दिशेस कुठे तोंड करून असावी. आता बघा, मी टीव्हीच्या माध्यमातून तुला इनडायरेक्ट त्याचं पण उत्तर दिलंय. आपण ज्या वेळेला आपल्या हॉलमध्ये किंवा याच्यात बसतो त्यावेळेला आपलं तोंड समोरच्याकडे बघताना आपलं तोंड पॉझिटिव्ह असायला पाहिजे आणि समोरचा निगेटिव्ह असला पाहिजे. म्हणून आपलंही मुख जे आहे ते उत्तरेला पूर्वेलाच असायला पाहिजे त्यांच्याशी बोलताना. पण मग पाहुण्यांची सिटिंग अरेंजमेंट आहे ती नेहमी उत्तरेच्या भिंतीला करावी, जेणेकरून त्यांचं तोंड दक्षिणेकडे जाईल, किंवा पश्चिमेच्या भिंतीला करावी, म्हणजे पश्चिमेला तोंड करून आपण बसावं पूर्वेकडे, असं बोलता येईल. म्हणजे थोडक्यात काय तर लोकांशी बोलताना सुद्धा ती काळजी घेतली तर बऱ्यापैकी चांगली एनर्जी डेव्हलप होते. आता काही जणांचा हा प्रश्न असतो की दिवाणखान्यातून जर जिना केला तर कोणत्या दिशेस योग्य आहे. तुमचा दिवाणखाना कोणत्या कप्प्यात त्यावर डिपेंड पडतं. तुमचा दिवाणखाना जर नैऋत्यमध्ये त्या साईडने केला असेल तर तिकडे कुठेही करू शकता, जिना घेऊ शकता. परंतु तुमचा जर हॉल जो आहे मेन तो जर उत्तर भागात असेल किंवा पूर्वच्या भागात असेल तर ईशान्यमधनं शक्यतो जिने घेऊ नयेत. पृथ्वीचा जर 2 भाग केले, पूर्व भाग आणि पश्चिम भाग, तर पूर्वेच्या भागामध्ये शक्यतो जडत्व देऊ नये, जेणेकरून तिकडे वास्तुपुरुषाचं डोकं असतं. ईशान्येमध्ये बऱ्याचशे लोक जागा वाचवण्यासाठी ईशान्येमध्ये जिने करतात.
पण ते भयंकर चुकीचं आहे, कारण आपल्या वास्तूमध्ये ईशान्य दिशेमध्ये शिव उभा असतो, शिव. आणि त्याच्या डोक्यावर वास्तुपुरुषाचं, त्याच्या पायावर वास्तुपुरुषाचं डोकं असतं. हा. मग अशा ठिकाणी जर आपण जिना दिला, वजन दिलं, ते डोक्यावर भार येतो. मग अशा ईशान्येमधल्या जिन्यांच्या घरामध्ये कुठल्या तरी एका व्यक्तीला डोक्याचे आजार राहतात. अच्छा. डोकंच दुखत राहील किंवा डोक्याचे मोठे गंभीर पण आजार होऊ शकतात, ओके. किंवा डोकं चालत नाही, काही वेळी पण होतात, म्हणजे होतीलच असं नाही. पण थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की ईशान्येमध्ये शक्य तितकं जडत्व देऊ नये. ओके. मग जडत्व कुठं द्यायला, त्याची एक्झॅक्टली अपोजिट दिशा जी आहे, नैऋत्य, नैऋत्य. अशा ठिकाणी जडत्व जडत्व द्यावं, द्यावं. जेणेकरून त्या वास्तुपुरुषाचे पाय दाबून ठेवले जाते. अच्छा. आपण एका व्हिडिओमध्ये वास्तुपुरुषाची कथा सांगितलेलीच आहे. हो, नक्कीच. तर त्यामुळे त्याला का दाबून ठेवायचं त्याचंही कारण आपल्या प्रेक्षकांना माहित आहे. त्यामुळे त्याला नैऋत्यमध्ये त्याला वजन द्यावं आणि ईशान्येमध्ये हलकं करावं. आणि ऑलरेडी घर रेडी आहे आणि त्यांना जिना करायचा आहे, तर ते कोणत्या दिशेतून? ईशान्येमध्ये समजा त्यांचं घर तयारच आहे. आता मला बऱ्याच मुंबई, पुणे, नालासोपारा इकडे बोलवतात, ते सगळं बांधून झाल्यानंतर पण लोक बोलवणार आहेत. हो. मग ते तिथे काय करणार? जिना जर त्यांच्या गॅलरीत असेल त्यांच्या, तर मध्ये भिंत येते ना, मग ह्या साईडला रेमेडीज करावी आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट दिशा नैऋत्येला तिकडे एक रेमेडीज करावी लागते अशा वेळेला. म्हणजे आहेत, पण बांधकाम चालू आहे तिथे शक्य नाही. शक्य का अशा ठिकाणी जिने घेऊच नाहीत. ओके. आणि त्याचे गोल गोल जाणारे जिने नको आहेत. त्याच्यानंतर अँटी क्लॉकवाईज नको आहेत जिने वरती जाणारे, क्लॉकवाईजच जाणारे पाहिजे आहेत. जिन्यांचा उतार कुठे असायला पाहिजे, तर पूर्वेला उत्तरेला उतार असायला पाहिजे, म्हणजे एक्झॅक्टली त्यांच्या अपोजिट दिशा चढ होतं, उंच होतं. अशी खूप काळजी घ्यावी लागते वास्तुशास्त्र करताना. म्हणजे परत मी सांगतो, 100% वास्तुशास्त्र कुठेच कोणालाही जमत नाही. अच्छा. बरोबर. आम्ही कुठे वास्तुशांतीला गेलो सांगतात ना, आम्ही वास्तुशास्त्राप्रमाणेच केले बरं का, सगळं कधीच नसतं. एक तर त्या वास्तूची मर्मस्थानच बिघडलेली असतील किंवा आणखी काहीतरी दोष राहतोच. अच्छा. 100% कोणाचीही वास्तुशास्त्राप्रमाणे बनतच नाही, काही ना काहीतरी राहतच. आणि म्हणूनच वास्तुशांती पहिली करून घेतलेली बरं असतं, मोकळं असतं. कळत नकळत ज्या चुका घडतात वास्तू बांधताना, बांधकाम करताना, ते वास्तू बांधताना कळत नकळत कामगारांच्या ह्याचे ते रक्त सांडलं जातं आपल्या ह्याच्यामध्ये. तिथे असलेल्या भूमिगत दैवत्यांना पण शांत करावं लागतं. जागेवाला म्हणतात कोकणामध्ये, इकडे तिकडे. तर अशा ठिकाणी त्यांना शांत करावं लागतं. आणि छोट्या छोट्या विधी करण्यापेक्षा एकच विधी करावा, तो म्हणजे वास्तुशांती. वास्तुशांती केली की त्याच्यामध्ये सगळ्यांचा त्याच्यावर परिणाम होतो. आणि म्हणून वास्तुशांती हा सगळ्यात वास्तुशास्त्रातली मोठी रेमेडीज आहे. कोणी म्हणजे आमच्या वास्तूत काय रेमेडीज करायची, पहिली वास्तुशांती कर, ती रेमेडीज आहे ना. ओके, ठीक आहे. तर आपण दिवाणखाना खूप छान पद्धतीने काकांकडून ऐकलंच आहे. आता येतं आपली जिथे अन्नपूर्णा प्रकट होते ते म्हणजे स्वयंपाकघर. आता आपण त्याविषयी विचारूया काकांना की त्याचा अग्नेय कोपरा वगैरे एकंदरीत सगळ्याच गोष्टी कुठे असू शकतात, कशा फायदेशीर ठरतील. बघा, वास्तुशास्त्राप्रमाणे सगळ्याच दिशाने जास्त महत्व आहे. म्हणजे जेवढं पूर्वेला आहे तेवढंच आग्नेयला आहे, सगळ्या दिशांना तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कुठलंही दिशाहीन नाही, कारण ती गरज आहे, ती नीड आहे त्यावेळेला. आता आग्नेयमध्ये अग्नीची नीड आहे आपल्याला, उष्णतेची. एखाद्या माणसाच्या अग्नी थंड झाला तर काय होईल, बॉडी थंड झाली गेला. म्हणजे हीट, उष्णता असली पाहिजे. आणि म्हणून आग्नेय दिशेला जास्त महत्व दिलं जाते. कारण पूर्वीच्या काळामध्ये मॅक्झिमम बायका आग्नेय कोपऱ्यात होत्या. पूर्वीच्या काळामध्ये काय सर्व्हिसला वगैरे जात नव्हत्या, घरातच स्वयंपाक, भाकरी, भांडी. आणि मग तिथे काय होतं, तिथे एनर्जी चांगली त्यांना मिळत नव्हती. आणि सूर्याचा जो प्रकाश येतो तो आग्नेयमधनाच चांगला असतो महिलांसाठी स्पेशली. आणि म्हणूनच आग्नेयमध्ये चुली किंवा शेगड्या पेटवण्याची प्रथा चालू झाली. तिथे अग्नी ईशान्येमध्ये पण अग्नी आहे आणि आग्नेयमध्ये पण अग्नी आहे, पण ईशान्येचा अग्नी हा शॉर्ट आहे आणि आग्नेयमधला अग्नी हा अव्याहतपणे चालणार आहे. आणि मग अशा अव्याहतपणे चालणाऱ्या आग्नेय दिशेमध्ये जर आपण केलं तर तिथे चांगली एनर्जी आपल्याला मिळू शकते. शेवटला आग्नेय दिशा ही संततीची आहे. आपल्या वास्तूमध्ये जर आग्नेय दिशा बिघडली असेल तर साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या संततीवर होतो. दुसऱ्या कारणाने कसल्याने बिघडली असेल तर मुलं ऐकत नाहीत आईबाबांचं. असं मागच्या वेळेत पण सांगितलं मी,
पण आग्नेय दिशा ही थोडी संततीच्या कारक आहे. ज्यांच्या घरामध्ये संततीचा प्रॉब्लेम असेल, हा. मुलं ऐकत नसतील, अभ्यास नसेल करत, हम्म. तर त्यांना आवर्जून आग्नेयचे तुम्ही रेमेडीज करून त्यांना आग्नेयमध्येच तिकडे अभ्यासाला किंवा व्यायामाला पाठवा. कारण आग्नेय दिशा ही व्यायामाची खोली आहे, मुलांची खोली आहे. म्हणजे ते जास्त अग्नेय कोपऱ्यात राहिले पाहिजे. हा, आग्नेय कोपऱ्यामध्ये राहायला पाहिजे. आणि स्वयंपाक घरातले आपलं धान्य ते कुठे असावं त्याचे. आता महिलांचा आवडीचा विषय म्हणजे माझं धान्य टिकलं पाहिजे, हा. मला किराणा पुरला पाहिजे, हा. माझ्याकडे पाहुणे पण भरपूर यायला पाहिजे, पण हे संपलं पण नाही पाहिजे, असं बरंच असतं. तर कसं आहे, धान्याचे कोठार हे नैऋत्यमध्ये असावं. अच्छा. पण नैऋत्य दिशा एकदम कोपऱ्यात जाते, प्रत्येक वेळेला ती महिला तिकडे जाऊ शकत नाही. नाही. म्हणून त्या आग्नेय दिशेतल्या आग्नेय किचनच्याच नैऋत्य दिशेमध्ये तुम्ही कोठ्या करू शकता. ओके. म्हणजे टोटल वास्तूच्या नैऋत्यमध्ये केलं तरी चालतं, किंवा आग्नेयच्या नैऋत्यमध्ये जरी कोठी धान्याची ठेवली तरी बऱ्यापैकी धान्याला पुरवठा येतो. अच्छा. ते कधीच गॅरंटेड येतो. संपलं जात नाही. संपलं नाही, काहीतरी येतं, कोणतरी आणून टाकतं की हा आपण कुठे गेलो तर गव्हाचं पोतं चांगलं दिसलं घेऊन येतो, आणि मग ते अपडेट राहतं सगळं, आणि खडखडाट कधी होत नाही. दुसरा आग्नेयातला एक भाग म्हणजे त्या आग्नेय कोपऱ्यामध्येच वास्तुपुरुषाचं स्थान आहे. हा. ते ज्या वेळेला वास्तुशांती केली जाते त्यावेळेला वास्तुपुरुषाला आग्नेय कोपऱ्यामध्ये निक्षेप म्हणजे पुरला जातो. ते का पुरला जातो, काय त्याच्या मोठ्या स्टोरी आहेत ते सांगितलेत, पण त्याला तिथे पुरला जातो. आणि तिथे वैश्वनार म्हणजे त्याला एक नैवेद्य दिला जातो. अच्छा. म्हणजे तुम्ही कधी होळीला द्या, कधी गणपतीत द्या, किंवा सणावाराला तिथे तुम्ही नैवेद्य त्या वास्तुपुरुषाला ठेवा. म्हणजे वास्तुपुरुष तुमचा खुश राहतो. आणि म्हणजे वास्तुपुरुष येण्यासाठी पहिले तुम्हाला वास्तुशांती करायला पाहिजे, मग तो वास्तुपुरुष तुमच्याकडे येतो. आणि त्याला यथासांग त्याला थोडासा नैवेद्य दिला तरी तो खुश होतो. किंवा कंटिन्यू आपण रोजच्यासाठी तिथे अशी मधाची बॉटल छोटी वगैरे ठेवली तरी पण चालू शकेल. म्हणजे असं गोडवाचं तिथे तेही चालू शकेल. बघा, मध किंवा हे जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नैसर्गिक त्या सुद्धा चांगलं काम करतात. त्याच्यामध्ये जर तिकडे ठेवायचंच का असेल आग्नेयमध्ये तर कापूर ठेवावा. कापूर मधापेक्षा कापुराला जास्त मत आहे. एक बाउल कापूर तिथे ठेवायचं, पेटवायचं म्हणजे वास्तुपुरुषाचे जिथे जागा आहे तिथेच एक बाउल कापूर असं मस्त डोंगर रचून ठेवायचा. आणि 8-15 दिवसात तो खराब होत आला अपडेट कर, त्याला पुढे त्याला भरत राहायचं. म्हणजे त्याचा काय फायदा आहे, काय सांगू शकाल? आग्नेय कोपऱ्यामध्ये कापूर हा चांगली ऊर्जा निर्माण करतो. त्याला पोषक, कापूर पटकन पेटतं की नाही, अग्निकारक आहे तो. आपण अग्निकारक जर तिकडे ठेवलं तर ते जास्त फायदेशीर आहे. आता जर अग्नीमध्ये मध टाकलं तर काय होईल, अग्नी विझेल. पण त्या मधामध्ये पण एक अग्नितत्व आहे. अच्छा. आगे मोहोळ म्हणतात हे, त्याचं असं असू शकेल. तर मध ठेवलेले पण काय माहित नाही, पण मी माझ्या क्लायंटला कापूर हा जास्त प्राधान्याने देतो. ठीक आहे, खूप छान सांगितलं काका स्वयंपाकघर सुद्धा. आता आपण येऊया बेडरूम मध्ये म्हणजेच शयन कक्षामध्ये, त्याबद्दल बघूया काका काय सांगतात. शयन कक्ष म्हणजे बेडरूम, तुमची बेडरूम ही निवांत असली पाहिजे, शांत असली पाहिजे. तिथे निवास तुमचा असला पाहिजे. निवास, निवांत आणि निवारा. आता तिथे कसं असतं, तुम्ही एकदम रिलॅक्स मध्ये निवांत मध्ये बसलो मी, माझं घर आहे त्याला निवास दिले, पण त्याचा निवांतपणा कुठे आहे, तो नैऋत्यमध्ये. मग आता नैऋत्यमध्ये शांतता का आहे, तर शास्त्राने सांगितलं की नैऋत्यमधल्या दोन्ही दिशांच्या भिंतींना खिडकी असू नयेत. एक कॉम्पॅक्ट आहे ते, म्हणजे कोठार आहेत एकदम बंदिस्त खोल्या. मग बंदिस्त खोलीमध्ये जर नवरा बायकोनी शयन कक्ष केलं तर कशाची भीती नाही, कोणी येणार आहे का काय, काही नाही. मग ते मन मोकळेपणाने तिथे राहू शकतात. त्याला आणखीन एक शब्द दिलेला आहे, शृंगारशाला. जिकडे शृंगार चालतो तसे त्या ठिकाणी तो नैऋत्य जास्त प्राधान्याने वापरला जातो. आणि तो जर बिघडला तर फार मोठी गडबड होते. दोघांमध्ये, नवरा बायकोमध्ये भांडणं, कलह ते चालू करतो नैऋत्य दिशा. आणि तिथे शक्य तितकं पिवळा रंगच वापरायचं. येलो कलरवर काम केलं तर तिथली शांतता खूप चांगली राहते. पण त्याचे एक्झॅक्टली निळा रंग वगैरे तुम्ही दुसरा कुठला वापरला तर दोघांमध्ये वितुष्ट येण्याची दाट शक्यता असते. तुम्ही अगदी तिथले उशीचे पिलो कव्हर सुद्धा जे आहेत ना
ते पिवळ्या रंगाचे घ्या, तिथले पडदे पिवळ्या रंगाचे बेडशीट घ्या, पिवळ्या हा. रंगाचे सगळंच. पिवळ्या रंगाचं तिथे काम करायचं. अजून एक खनिजांमध्ये किंवा आणखी आपल्या आयुर्वेदामध्ये लवंगा सुद्धा तिकडे छान काम करतात. हा. म्हणजे ते लवंग जर तुम्ही पिवळ्या कपड्यातच बांधून ठेवलं तर तेही चांगलं काम करते. अच्छा. बघा लवंगाच का, त्या लवंगाचा जो दर्प असतो तो जरा एक वेगळा विशिष्ट प्रकारचा असतो अच्छा. आणि जसं बरं पण वाटतं त्याचं. कधी कधी मोह होतो तोंडात टाकावे. त्यामुळे लवंगांना पण जास्त प्राधान्य आहे. त्यामुळे ते लवंगा विलायची वगैरे असं बांधून ठेवलेलं सुद्धा नैऋत्येची रेमेडीज होऊ शकते. किंवा काही जण मग ते बेडरूम्स मध्ये राधाकृष्णाची फ्रेम लावतात. राधाकृष्ण लावा. पीस. कारण राधाकृष्ण लावण्यामागचा उद्देश असा आहे की राधेचं आणि कृष्णाचं जे अतूट नातं होतं त्याचं एक सिम्बॉल आहे तो, तसं आहे की नवरा बायको त्या टाईपचं राहायचं. अजून एक मी तुला एक साधी रेमेडी सांगतो. म्हणजे पुरुषांनी तर दर शुक्रवारी आपल्या बायकोला एखादं गुलाबाचं फुल द्यावं किंवा एखादं अत्तर द्यावं. जो इतर आहे अत्तर आहे तो त्यांना द्या, अत्तर द्या, गुलाबाचं फुल द्या. ह्याच्यातनं सुद्धा तुमच्यातला जो नैऋत्यातला जो प्रकार आहे डिस्टर्बन्स आहे तो कमी होऊ शकतो. हा. आणि म्हणून नैऋत्याला खूप जपायला लागतं, कारण ती नेमकी ईशान्येची अपोजिट दिशा आहे. ती मोकळी झाली तर मग गडबड होते. म्हणून मस्त पॅक असावं, नैऋत्येमध्ये शांत निवांत झोपावं. आणि एकदा तुम्ही झोपायला लागलात की बराच वेळा तुम्ही तिकडेच रेंगाळणार. चुकून पाहुण्यानं द्यायची नाही नैऋत्य दिशा. बघितल्याच आहेत आपण आज. हे ज्या 3 गोष्टी, जे 3 आपले रूम्स आहेत त्याबद्दल आज आपण वास्तूमधले बघितले आहेत. तुम्हाला नक्कीच आम्ही पुन्हा मार्गदर्शन दिलेलं आहे ते नक्कीच आवडलं असेल. आमच्या कमेंट्स मध्ये नक्कीच पाठवा. त्यात प्लस तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील आजच्या दिवाणखानाबद्दल, स्वयंपाकघराबद्दल, आपल्या शयनकक्षाबद्दल काहीही तुमचे जर प्रश्न असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली हे सुद्धा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. वाटर